आज आपलं मॅथ्सचं फर्स्ट लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण आज आपला सिलेबस काय आहे हे आपण बघणार आहोत. आणि सिलेबसमध्ये आपल्याला काय काय येणार आहे, आपल्याला काय काय शिकायचं आहे पूर्ण 11th मध्ये ते आपण आज बघणार आहोत. आतापर्यंत आपल्याला 10वीपर्यंत जे सिलेबस झाला आहे त्यापेक्षा हा एक तर खूप ॲडव्हान्स सिलेबस आहे आणि बरेच चॅप्टर असे आहेत की आतापर्यंत आपल्याला झालेले पण नाही, जसे लिमिट आहे, डिफरन्शिएशन आहे, कंटिन्युटी. हे चॅप्टर आपल्याला आतापर्यंत कधीच झालेले नाहीत. आणि जे चॅप्टर झालेले आहेत आणि जे याच्यात इन्क्लूड झालेले आहेत 10वीपर्यंत काही सिलेबस होता त्याच्यातले काही पार्ट जे आपल्या इकडं ह्या मॅथमॅटिक्समध्ये इन्क्लूड झालेले आहेत ते सुद्धा एकदम ॲडव्हान्स लेवलचे आहेत. इथं या आपण जे आज शिकणार आहोत ते एकदम ॲडव्हान्स लेवलचं आहे. म्हणजे जसं आपलं ट्रिग्नोमेट्री आहे, प्रोबॅबिलिटी आहे म्हणजे संभाव्यता आपण शिकलेलो आहोत, हे सुद्धा ॲडव्हान्स लेवलचं आहे. आणि आपल्याला प्रॉब्लेम एक येतो, बरेच मुलं आपले मराठी मीडियममधून आलेले असतात आणि आपला पूर्ण सिलेबस इंग्लिशमध्ये, त्याच्यामुळे त्यांना समजायलाही प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपण जे शिकवणार आहेत ते मराठीमध्ये सुद्धा त्यांना पूर्णपणे सांगणार आहोत आणि इंग्लिश तसंच मराठीमध्ये पण सांगणार आहोत म्हणजे त्यांना सोपं जाईल. चला आपला सिलेबस तर बघून घेऊया. आपल्याला इथं मॅथमॅटिक्सचे 2 पार्ट आहेत, मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2. आपण आता पार्ट 1चा सिलेबस बघूया. पार्ट 1 मध्ये आपलं फर्स्ट आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल तर आपल्याला माहिती आहे, अँगल काय असतो. ज्यावेळेस 2 लाईन्स आहेत, ही एक लाईन आणि ही एक लाईन, यामध्ये हा जो स्पेस आहे ना मोकळा, हा जो स्पेस आहे याला आपण म्हणतो अँगल, राईट. आणि मराठीमध्ये कसं, ही जी रेषा आहे खालची एक रेषा आणि वरची एक रेषा, यामध्ये जो मोकळी जागा आहे ना त्याला आपण अँगल म्हणतो. आपण याला कसं डिनोट करतो, दाखवतो कसं, थिटा या अक्षरानं दाखवतो जास्त करून, राईट. तर मग तर हे अँगल आपण या चॅप्टरमध्ये काय बघणार आहोत की हे अँगल आपण मोजणार कसे, परत हे अँगल आपण म्हणजे कोणते युनिट वापरतो. म्हणजे 2 युनिटच्या पद्धती आहेत. एक आहे आपलं डिग्रीमध्ये 30 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री आणि एक रेडियनमध्ये आहे π/4, π/3, π/3, π/6. हे काय आहे हे आपण बघणार आहोत. तसंच यासोबतच या अँगलचा उपयोग करून आपण आपलं सर्कल असतं ना, सर्कल, त्या सर्कलचा आपण जो आपल्याला म्हणजे समजा आता या सर्कल आहे आपलं आणि हा त्याचा आहे सेंटर म्हणजे त्याचा केंद्रबिंदू, राईट. आता या केंद्रबिंदूपासून जर आपण 2 लाईन्स टाकल्या, ही एक लाईन आणि ही एक लाईन, तर यामध्ये जो हा एरिया आहे ना, हा जो एरिया आहे हा झाला आपला आर्क. ह्या जिथे ह्या 2 लाईन टच होतात त्यामधला जो हा एरिया आहे तो झाला आपला आर्क, राईट. तर ह्या आर्कचं आपण लेंथ कशी काढणार, परत हा जो आपला, आता हे काय झालं, या 2 लाईनमध्ये एक एरिया तयार झाला म्हणजे एक जागा तयार झाली. तर ह्या जागेचं एरिया कसं मोजणार, म्हणजे याला काय म्हणतात, हा जो एरिया तयार झालाय या 2 लाईनमध्ये याला आपण काय म्हणतो, सेक्टर म्हणतो. हे जे लाईननं दाखवलेत ना मध्ये लाईन, हा पूर्ण एरिया म्हणजे इथून हा आणि हा जो एरिया आहे मधला कम्प्लीट, तो आपला झाला एक सेक्टर. म्हणजे आता पिझ्झाचे तुकडे येत नाही का, आज ज्यावेळेस पिझ्झा ऑर्डर करतो त्यावेळेस त्याचे 8च्या आसपास तुकडे येतात ना, एक तुकडा म्हणजे आपला झाला एक सेक्टर. आता एक सेक्टरचं म्हणजे या सेक्टरचा आपण एरिया कसा काढणार, म्हणजे आपल्याला पिझ्झा जो भेटलाय ते आपल्याला किती भेटलाय, आपल्याला किती एरियामध्ये किती भेटलाय, आपल्या वाट्याला किती पिझ्झा आलाय, हे कसं काढणार, म्हणजे या सेक्टरचा एरिया कसं मोजणार हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता सेकंड चॅप्टरकडे वळूया, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर आपल्याला 10वीपर्यंत झालेले आहेतच. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, आपलं साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा,
सेक थिटा, कोसेक थिटा हे सगळं झालेलं आहे आपल्याला 10वीपर्यंत. हे आहेत आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बरं तुम्हाला वेगवेगळे फंक्शन कोणते राहतात? फंक्शन म्हणजे काय फर्स्ट आपण फंक्शन काय समजा आता हे आपलं y आहे आणि x² प्लस 3. आता याच्यात समजा आपण x² मध्ये जर व्हॅल्यू टाकली तर y ची म्हणजे आता समजा आपण x इज इक्वल टू 1 ठेवलं, x इज इक्वल टू 1 त्याची व्हॅल्यू काय? हे 1 चा स्क्वेअर काय 1 प्लस 3 हे होईल 4 राईट. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली 4. y ची व्हॅल्यू आली 4. तसंच आता 1 च्या जागी जर आपण 2 ठेवलं, 1 च्या जागी 2 ठेवलं राईट. तर 2 चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे किती 4 प्लस 3 इज इक्वल टू किती होईल 7. y इज इक्वल टू 7. हे झालं आपलं एक फंक्शन. आणि हे ज्यावेळेस फंक्शन हे झालं आपलं लिनियर फंक्शन. म्हणजे फंक्शन हे कसं आहे आपलं x² प्लस x² प्लस y² या रूपात ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण याला म्हणतो लिनियर फंक्शन राईट. आपले फंक्शन कोणते कोणते आहेत? लिनियर, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक. लिनियर, एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नोमेट्रिक आणि लॉगॅरिथमिक हे आपले फंक्शन आहेत. ज्याच्यात लॉग असेल, लॉग तर 10वीपर्यंत झालेलाच असेल आपल्याला, लॉग ऑफ 5, लॉग ऑफ 7, तसंच लॉग ऑफ x हे झाले आपले लिनियर फंक्शन. हे झाले आपले लॉगॅरिथमिक फंक्शन ज्यांच्यामध्ये लॉग आहे. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन कोणते असतात आपले? ज्यांच्यामध्ये e असतो, म्हणजे e⁵, e�7, e⁻10 हे झाले आपले एक्सपोनेन्शियल फंक्शन. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते? जे आपले साइन थिटा, कॉस थिटा हे आहेत ना, साइन थिटा, कॉस थिटा हे झाले आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा त्यांचे फॉर्म्युले हे सगळं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये इन्क्लूड होतं. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला काय बघणं आहे याच्यात? तर आता सर्कलला वापरून आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू कशा काढणार? म्हणजे आपलं एक सर्कल दिलेलं असेल त्याचा वापर करून आपल्याला काय काढणार आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू राईट. या सर्कलनुसार आपण त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू कशी निघेल हे पण बघायचं आहे. परत त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये त्याची म्हणजे आता साइन थिटा आहे आपलं क्वाड्रंट माहितच असेल ना, क्वाड्रंट सिस्टीम. ही एक लाईन आणि ही एक लाईन, याला 2 लाईन राईट. हा आपला असतो एक्स ॲक्सिस आणि हा आपला वाय ॲक्सिस. आता याच्यात कसं इकडच्या बाजूला वाय ॲक्सिस मध्ये कसं पॉझिटिव्ह असतात सगळ्या व्हॅल्यू 1, इथं 2, इथं 3 आणि इकडं एक्स ॲक्सिसला ज्यावेळेस लेफ्टला जातो त्यावेळेस -1, -2 असे व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये असतात. तसंच वरच्या बाजूला इकडं व्हॅल्यू वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह मध्ये 1, इकडं 2 आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह मध्ये. हे झालं आपलं क्वाड्रंट सिस्टीम. आणि या क्वाड्रंट सिस्टीम मध्ये आपलं साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा यांची व्हॅल्यू वेगवेगळी असते. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह असतात. हे कशा पद्धतीने येतं आणि कशा पद्धतीनं म्हणजे आपण ते व्हॅल्यू ठरवणार हे आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. परत साइन थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येईल? -1 to 1. आणि कॉस थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येईल? टॅन थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती? मॅक्सिमम व्हॅल्यू किती? मिनिमम व्हॅल्यू किती? हे आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आणि आता त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर काय आपला? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2 राईट. आपलं हे झालंय ओके. हे पण झालंय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अँगल आणि इट्स मेजरमेंट. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2 याच्यामध्ये काय आहे? या चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2. आता हा जो चॅप्टर आहे ना आपला याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2. याच्यामध्ये काय आहे? कंपाऊंड अँगल म्हणजे कसं? जर साइन ए प्लस बी असलं तर त्यासाठी काय फॉर्म्युला वापरणार? त्याला कसं सॉल्व्ह करणार? कॉस ए प्लस बी असलं
साइन ए मायनस बी असलं, कॉस ए मायनस बी असलं, साइन ए मायनस बी, तर ह्या व्हॅल्यू कशा काढणार, कसं सॉल्व्ह करणार. परत जर अलाइड अँगल म्हणजे ज्यावेळेस म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्यावेळेस कॉस पाय बाय 2 प्लस थिटा किंवा मायनस थिटा, इथं प्लस मायनस ह्या पद्धतीत जर असलं तर त्याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, त्यासाठी काय फॉर्म्युले आहेत. मल्टिपल अँगल्स म्हणजे साइन 2 थिटा, साइन 3 थिटा, कॉस 2 थिटा, कॉस 3 थिटा, असं जर व्हॅल्यू आल्या तर मग त्याला सॉल्व्ह कसं करणार, त्याचे फॉर्म्युले काय आहेत आपल्याकडं, हे सगळं बघा. हे सगळं काढण्यासाठी आपलं असतं, हे सगळे आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रीच्या सेकंड चॅप्टरमध्ये, म्हणजे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या सेकंड चॅप्टरमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत. आता फोर्थ चॅप्टर आहे आपला डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचा एखाद्या वेळेस तुम्हाला थोडाफार पार्ट झालाही असेल. डिटर्मिनंट आपल्याला माहिती आहे ना कसं सॉल्व्ह करायचं. इथं 3 व्हॅल्यू आहे, इथं 4 आहे, इथं 5, 6. तर याला आपण सॉल्व्ह कसं करतो, या दोन्हींचा आधी गुणाकार घेतो, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 3 × 6 मायनस त्याचं साईन, आणि नंतर ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा म्हणजे 4 × 5. आन्सर काय आलं, 18 - 20. आन्सर येईल आपलं -2. हे आपले डिटर्मिनंट आपण आधी पाहिलेले आहेत थोड्याफार प्रमाणात. हे झाले आपले डिटर्मिनंट. मग हे डिटर्मिनंट कसे काढणार आपण. परत मॅट्रायसेस काय आहे, मॅट्रायसेस पण तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माहीतच असेल. मॅट्रायसेस वेगवेगळ्या प्रकारचे असतात. 3, 5, 6, 2, 7, 1 या फॉर्मॅटमध्ये जे असतं त्याला मॅट्रायसेस म्हणतात. आता ही मॅट्रायसेस सॉल्व्ह कशी करायची, याची टाईप काय, ही 3 × 1 आहे का 2 × 1 आहे, परत याचं मल्टिप्लिकेशन करायची, याची ॲडिशन कशी करायची, त्यासाठी काय कंडिशन आहेत, हे सगळं आपण मॅट्रायसेस आणि डिटर्मिनंट मध्ये बघणार आहोत. आपला नेक्स्ट चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन. आपला नेक्स्ट चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे समजा हे 2 पॉईंट आहेत, या 2 पॉईंटला जोडणारा रेखाखंड. राईट. हे एक पॉईंट, हा एक पॉईंट, यांना जोडणारा जो आपली रेषा असते, रेखाखंड असतो. या पॉईंट टू हा पॉईंट जोडणारा जो रेखाखंड असतो त्याला आपण लाईन म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये रेषा आणि इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, लाईन. आता लाईनसाठी ह्या चॅप्टरमध्ये काय काय आहे, तर ह्या लाईनचं इक्वेशन काय राहणार. जर आता यासोबतच जर एक दुसरी लाईन इथं आपल्याकडं या पद्धतीची, तर मग ह्या इंटरसेक्शन पॉईंटचं कोऑर्डिनेट्स काय राहतील. परत या दोन्ही लाईनचे इक्वेशन काय राहणार. जे इंटरसेक्शन ज्या पॉईंटवर झालं, म्हणजे ह्या पॉईंटवर आपलं इंटरसेक्शन झालंय, दोन्ही लाईन एकमेकांना भेटल्यात, समजा याला आपण नाव देऊया सी पॉईंट. तर याचे इक्वेशन काय राहतील आणि ते सॉल्व्ह कसे करायचे. दोन लाईन त्या म्हणजे जिथं इंटरसेक्ट झालं त्याचे कोऑर्डिनेट, त्याचे इक्वेशन, परत दोन्ही लाईनचे कोऑर्डिनेट्स, इक्वेशन, हे कसं सॉल्व्ह करायचं या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. आता नेक्स्ट चॅप्टर काय आपला, सर्कल. सर्कल आपल्याला माहीतच आहे. सर्कल म्हणजे काय, वर्तुळ. मराठीमध्ये त्याला वर्तुळ म्हणतात. आता हे झालं आपलं एक सर्कल, एक वर्तुळ, आणि हा त्याचा पॉईंट, मधला पॉईंट जो असतो त्याला आपण म्हणतो सेंटर. त्याला आपण कसं डिनोट करतो, ओ न. जास्त करून ओ वापरतो किंवा सी वापरतो, जसं मनात आलं तसं वापरतो. आता हा झाला त्याचं सेंटर, राईट. ओ त्याचा पॉईंट, सेंटर पॉईंट. आणि हे जे बाहेरचं आहे त्याचं, हे जे बाहेरचं आहे पोर्शन आहे ना, त्याला म्हणतो आपण सर्कम्फरन्स. आणि आता सर्कम्फरन्स तर झालं, आणि त्याची जे सेंटरमधून लाईन जाते त्याला आपण काय म्हणतो, डायामीटर. राईट. काय म्हणतो, डायामीटर.
आणि हे आपलं बाहेरचं जे आहे ते सर्कम्फरन्स, आणि जो मधला सेंटर पॉइंट आहे त्याला काय म्हणतो, सेंटर. राईट. आता यामध्ये काय बघणार आहोत आपण या चॅप्टरमध्ये, सर्कलचं इक्वेशन काय आहे, परत त्या इक्वेशनचे डिफरंट फॉर्म काय आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कसं इंटरप्रिट करू शकतो ते इक्वेशन. आता या सर्कलला आपण एक टँजंट काढली. टँजंट म्हणजे काय, एक लाईन असते जी याच्या सर्कम्फरन्सला टच करून जाते बाहेरच्या बाजूने, त्याला आपण म्हणतो टँजंट. ही झाली त्याची टँजंट. आता या टँजंटची इक्वेशन काय येणार, परत टँजंट असण्यासाठी जे आपले कंडिशन आहेत त्या काय आहेत हे आपण बघणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत आपण, सर्कल या चॅप्टरमध्ये. आता नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे नेक्स्ट वाला, कोनिक सेक्शन. याचा उपयोग सगळीकडे होतो. आपला जो स्पेस आहे म्हणजे अवकाश, यानापासून टेलिस्कोप पासून आपल्या घराच्या डिश पर्यंत, म्हणजे जे दैनंदिन काम आहेत आपले ते स्पेस निगडीत जे काम आहेत तिथपर्यंत याचा उपयोग होणार म्हणजे होणारच. हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्याला, पुढे पण तुम्हाला उपयोग होतील. आता यामध्ये कसं याचा उपयोग कुठं कुठं होतो या कोनिक सेक्शन. कोनिक सेक्शन मध्ये काय काय आहेत, पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स, हे तीन आहेत. पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स, ह्या तीन गोष्टी आहेत. तर यांचे इक्वेशन कुठं, यांचा उपयोग कुठं होतो, यांचा उपयोग कुठं कुठं होतो, स्पेसमध्ये होतो. जी आपले प्लॅनेट आहेत ना सूर्यभोवती जे मुवमेंट करतात, म्हणजे आपले ग्रह आहेत, पृथ्वी आहे, परत आपला शनी आहे, परत मंगळ आहे, युरेनस, सॅटर्न, ज्युपिटर, व्हीनस, हे जे ग्रह आहेत, आणि पृथ्वी भोवती ते ज्या पद्धतीनं म्हणजे फिरतात त्याला ती जी मुवमेंट आहे पृथ्वीभोवती फिरण्याची ती आहे ती इलिप्टिकल मुवमेंट. इलिप्टिकल म्हणजे सर्कल पासून थोडा वेगळा, म्हणजे चेपटा झालेला, जसं अंड असतं ना आपलं त्या पद्धतीचं. तर मग आता ही मुवमेंट जी ट्रॅक केली जाते ते इलिप्सचे इक्वेशन वापरून केली जाते. इलिप्स आहे आपलं, त्याचे इक्वेशन वापरून ही मुवमेंट आपण ट्रॅक करू शकतो, म्हणजे ग्रह कुठे असेल ह्या टाइमला, हे ते सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने पाहू शकतो. परत जे आपले घरावरची डिश असते ना ती सुद्धा एक पॅराबोला आहे, पॅराबोलिक असते. परत आपल्या गाडीमध्ये जो हेडलाईट असतो तो पण पॅराबोलिक असतो. तो डिझाईन करण्यासाठी आपल्या घरावरची जी डिश असते ती असते पॅराबोलिक डिश. परत आपल्या जो हेडलाईट असतो बाईकमध्ये तो सुद्धा पॅराबोलिक असतो. त्या हेडलाईट, आपल्या घरावरची डिश तयार करण्यासाठी जे इक्वेशन वापरतात ते हेच आहेत कोनिक सेक्शन मधले. परत जर टेलिस्कोप आपण वापरतो प्लॅनेट ते बघण्यासाठी स्पेसमध्ये, तो सुद्धा याच इक्वेशन पासून बनवला जातो. याचा पुढे खूप उपयोग आहे, म्हणजे दैनंदिन जीवनात तसंच स्पेसमध्ये सगळीकडे याचा उपयोग पडतो कोनिक सेक्शनचा. त्याच्यामुळे हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. राईट. आता याच्या पुढचा चॅप्टर कोणता आहे आपला, नेक्स्ट चॅप्टर आहे आपला मेजर ऑफ डिस्पर्शन. आता हे डिस्पर्शन काय आहे, मेजर ऑफ डिस्पर्शन. आता हे डिस्पर्शन काय आहे बघूया आपण. समजा आता एक प्लेअर आहे, बॅट्समन आहे, चांगला बॅट्समन कोणता आहे, कोहली. आता त्यानं जवळपास 70 मॅच खेळला, असं एक्झाम्पल म्हणून घेऊया, बरोबरच असेल असं काही नाही. आता 70 मॅच खेळलाय तो, आणि त्याचा ॲव्हरेज किती आपल्याला 50 पर मॅच आलाय, म्हणजे त्याचा ॲव्हरेज झालाय 50. पण मग त्याचा अर्थ असा थोडाच होतो की त्याने प्रत्येक मॅचमध्ये 50 केलाय. तो काही मॅचमध्ये 10 वरही आउट होऊ शकतो किंवा सेंचुरी मारू शकतो. तर मग ह्या व्हॅल्यू आहेत, काही वेळेस 80 करेल, काही वेळेस 45 करेल, काही वेळेस 60 करेल. आणि या सगळ्या मिळून ज्यावेळेस या सगळ्या व्हॅल्यू म्हणजे या 70 मॅच मध्ये जे आपण रन केलेत ते सगळे रन, आणि आपण मॅच किती खेळलाय 70,
म्हणजे सगळ्या मॅचचे रन, म्हणजे 10-60 जे रन झालेले आहेत सगळ्या 70च्या 70 मॅचमध्ये, त्या सगळ्या रनांची बेरीज करायची आणि हे सगळ्या रनांची बेरीज करून त्याला आपण भागणार 70 ना, म्हणजे किती मॅच खेळणार 70, तेवढ्या मॅचना आपण भागणार. तर जे व्हॅल्यू येईल ते आपलं असतं ॲव्हरेज. पण मग ॲव्हरेज आपल्याला ट्रू व्हॅल्यू देतं का प्रत्येक मॅचमध्ये किती रन केले याचे? नाही. तर जी ट्रू व्हॅल्यू आहे तिला म्हणतात डिस्पर्शन. म्हणजे ट्रू व्हॅल्यू पासून किती अंतर आहे. आता 50 पासून 10 मध्ये किती 40 रनचा गॅप पडला, परत 50-60 मध्ये 10 रनचा गॅप पडला, हे झालं आपलं डिस्पर्शन. आणि ते म्हणजे आपण त्याच्यामध्ये ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करणार, हे डिस्पर्शन कसं कॅल्क्युलेट करणार, हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आहे आपला हा चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, 9वा चॅप्टर प्रोबॅबिलिटी. हा चॅप्टर तुम्हाला 12वीला उपयोगात पडतो आणि लाईफमध्ये ज्यावेळेस तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, ती तुम्ही रेल्वेची द्या किंवा UPSC द्या, MPSC द्या, इव्हन तुम्ही आता या बँकिंग एक्झाममध्ये तर खूप उपयोगी आहे या एक्झाम सोबतच. कारण बँकिंगमध्ये 4 ते 5 क्वेश्चन यातले येणार म्हणजे येणार प्रोबॅबिलिटीचे. 3 ते 5 क्वेश्चन दरवेळेस येतातच आणि सोपे असतात ते, काही एवढं अवघड नसतात. तुम्हाला कसं होतं, इतकं शिकवलं जात नाही प्रोबॅबिलिटी इकडच्या बाजूला, म्हणजे इकडं क्लासमध्ये 11-12ला. आणि मग एकदम तुमच्या ज्यावेळेस तुम्हाला कळतं की आता आपल्या सिलेबसमध्ये ज्यावेळेस तुम्ही बँकिंगची एक्झाम द्यायला जातात, UPSC MPSC द्यायला जातात, त्यावेळेस कळतं अरे हा चॅप्टर पण आहे आपल्याला, पण त्यावेळेस केला असतं तर बरं झालं असतं. मग तुम्हाला हे सगळं करत बसावं लागतं परत. त्याच्यामुळे हा चॅप्टर आधीपासूनच तयार केलेला बरा. तुम्ही कोणती एक्झाम द्या, आता भारतामध्ये जेवढ्या एक्झाम होतात, म्हणजे ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट आहेत, UPSC MPSC IBPS PO, SBI साठी ज्या बँकसाठी एक्झाम आहेत, त्या सगळ्यांमध्ये ही प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. पूर्ण लाईफमध्ये हा इम्पॉर्टंट आहे चॅप्टर, तुम्हाला उपयोगात येणार म्हणजे येणारच पुढे. तर यामध्ये काय आहे आपलं, प्रोबॅबिलिटी तुम्हाला थोडंफार झालं तर असेलच. या प्रोबॅबिलिटीमध्ये आपण काय बघतो की चान्सेस किती आहेत. म्हणजे आता समजा एक कॉइन टॉस केला तर हेड येण्याचे चान्सेस किती आहेत. म्हणजे आपण एक कॉइन टॉस केल्यावर काय काय होऊ शकतं, एक तर हेड येईल किंवा टेल येईल, राईट. आपला हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो. तर मग आता हेड येण्याचे चान्सेस किती आहेत आपल्या, म्हणजे आपले आउटकम किती आहेत 2, हेड किंवा टेल. आणि हेड येण्याचे चान्सेस कसे काढणार आपण 1, हेड येण्याचे चान्सेस किती 1 आणि आपला आउटकम किती आहे 2. म्हणजे आपली प्रोबॅबिलिटी किती आहे हेड येण्याची हाफ 1/2. तसंच आपण डाईस सोबतही करू, 2 कॉइन टॉस केले, 3 कॉइन टॉस केले तर त्याचे आउटकम कसे काढायचे, प्रोबॅबिलिटी कशी काढायची. परत डाईस फेकला तर त्याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. हा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, लाईफमध्ये पुढेही तुम्हाला उपयोगात येतो. हे झालं आपलं पार्ट 1. आता आपण जाऊया पार्ट 2 कडं, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा पार्ट 2, राईट. पार्ट 2 यामध्ये काय काय आहे. फर्स्ट चॅप्टर आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर काय असतं, ओके. कॉम्प्लेक्स नंबर, आता कॉम्प्लेक्स नंबर काय आहे आता तुम्हाला माहितच आहे. 25चं वर्गमूळ काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 25 किती आहे 5, आणि स्क्वेअर रूट ऑफ 9 हा किती येतो 3. पण हा व्हॅल्यू बरोबर आहे का, 25चा स्क्वेअर रूट फक्त 5च येतो का, नाही. याला काय असं लिहित राहतो आपण दरवेळेस प्लस मायनस. कारण आता बघा, हे आपलं 25चं एक्झाम्पल घेऊया, रूट ऑफ 25. आता आपण याला कसं करू शकतो, 5 × 5 ची व्हॅल्यू काय येणार, हे तर सगळ्यांना जमतं, बेरीज करणं, गुणाकार करणं, मल्टिप्लिकेशन करणं, डिवाइड करणं सगळं सोपं आहे. आतापर्यंत 10वीपर्यंत तेच झालं आहे आपल्याला. 5 × 5 25. पण समजा आता मी जर -5 × -5 केलं तर याची व्हॅल्यू काय येईल, 5 × 5 25 तर येणारच आहे. पण आता हे मायनस
इंटू मायनस काय होऊन जाईल आपलं प्लस, राईट. तर मग व्हॅल्यू काय येणार शेवटी 25 येणार. म्हणजे आपण काहीही केलं, प्लस घेतलं किंवा मायनस घेतलं, त्याचा स्क्वेअर केला तर व्हॅल्यू पॉझिटिव्हच येते. म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर किंवा निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर करा, व्हॅल्यू आपली पॉझिटिव्हच येणार. आपण हे कधी बघितलंय का? √−36 √−4 असं कधी बघितलंय का? नाही. कारण त्याचं कारण हेच आहे, कारण निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह जर केलं तर त्याचं व्हॅल्यू काय येते आपल्याला? नेहमी पॉझिटिव्ह येते. आणि पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह केल्यावर याची व्हॅल्यू येणार निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह केल्यावर व्हॅल्यू येणार निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्हची व्हॅल्यू काय येते? हे नेहमी पॉझिटिव्ह येते. जर सेम चिन्ह, सेम साईन म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असली तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार. आणि जर डिफरंट साईन असले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह असले तर दरवेळेस व्हॅल्यू ही निगेटिव्ह येणार. हे लक्षात ठेवा. तसं तर माहीतच असणार तुम्हाला. हे असं -36 किंवा √−4 कधी बघितलंय का? नाही. कारण ते असत नाही. पण मग आपण समजूया एक इमॅजिन नंबर आहे -4. इमॅजिन काही करू शकतो ना आपण, समजायला तर काही समजतो. तसंच यामध्ये आपण एक व्हॅल्यू अज्युम करणार आहे. म्हणजे एक व्हॅल्यू आपण समजा एक व्हॅल्यू घेणार आहे आपण, तिचं व्हॅल्यू आहे -√1, राईट. आता हिला सॉल्व्ह कसं करायचं? हिला आपण काय लिहितो जनरली? फक्त आय लिहितो आपण. √−1 काय लिहितो? आय. आणि त्याची इक्वेशन कशी बनवतो? 4 + 2i 4 + 3i ह्या पद्धतीने इक्वेशन बनवतो. आता हे इक्वेशन सॉल्व्ह कसं करणार इमॅजिनरी व्हॅल्यूचं, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. परत तिचे मल्टिप्लिकेशन कसं करणार, तिची सबस्ट्रॅक्शन कशी करणार, त्याची ॲडिशन कशी करणार, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता नेक्स्ट चॅप्टर आपला नेक्स्ट चॅप्टर काय आपला? सिक्वेन्स अँड सिरीज, राईट. सिक्वेन्स अँड सिरीज यामध्ये काय डिफरंट सिरीज बघणार आहोत आपण. परत अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे, एपी काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जीपी काय आहे, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, हे सगळं या चॅप्टरमध्ये बघणार आहोत आपण. परत डिफरंट टाइप्स ऑफ नंबर काय आहे, ऑड इव्हन नंबर, परत इंटिजर काय आहे, सगळं या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. परमुटेशन अँड कॉम्बिनेशन हा पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. जसं प्रोबॅबिलिटी होतं ना, सगळीकडे उपयोगात येणार, तुम्हाला बँकिंगला उपयोगात येणार, तुम्हाला रेल्वेमध्ये उपयोगात येणार, MPSC मध्ये, UPSC मध्ये सगळीकडे चालणार. तसंच हा परमुटेशन अँड कॉम्बिनेशन सगळीकडे चालणार हा चॅप्टर. हा सुद्धा एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे IMP चॅप्टर. आता याच्यामध्ये काय असतं परमुटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये? आता समजा आपण आपला मोबाईल नंबर आहे, आपला मोबाईलचा पॅटर्न असतो हा 9 डिजिट असतात, असे 9 डॉट आहे त्याच्यामध्ये आपल्या मोबाईलच्या पॅटर्नमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला सांगितलं राहतं कोणतेही 4 डॉट जोडा. हे 4 डॉट कोणतेही जोडा, कशीही जोडा, म्हणजे तुम्हाला जसे लागले तसे. कोणी असं जोडतं, कोणी तसं जोडतं, कोणी असंही जोडतं, राईट. हे झाले 4 डॉट. म्हणजे समजा फक्त 4 डॉटसाठी जर आपण 4 डॉट जोडले तर जर एखाद्याला आपला पासवर्ड काढायचा आहे, म्हणजे बघायचा आहे का त्याला आपला पॅटर्न माहित नाही, पण तो आपला असे काही फिरून बघतोय, इकडे जोडून बघतोय, तिकडे 4 डॉट जोडून बघतोय, तर त्याला किती वेळेस ट्राय करावं लागेल का आपला पासवर्ड म्हणजे आपला जो पॅटर्न आहे तो त्याला म्हणजे तो बरोबर लागेल? तर त्यासाठी त्याला किती वेळेस करावं लागतं? 3024 वेळेस. तोपर्यंत आपला फोन लॉक होऊन जाईल, राईट. म्हणजे जर एखाद्याला पॅटर्न माहित नाही, जर त्याला पॅटर्न क्रॅक करायचा तर त्याला 3024 वेळेस ट्राय करावं लागेल, त्यावेळेस तो पॅटर्न क्रॅक करू शकतो. तसंच जर आपण आता पॅटर्नच्या जागी आपण समजा 4 डिजिट ठेवले, आपण डिजिटही ठेवू शकतो, पॅटर्नही ठेवू शकतो. हे 4 डिजिट आहे, राईट. आणि आपल्याला सांगितलं की 4 म्हणजे हे आपला पासवर्ड ठेवला 4 डिजिटचा फोनचा, तर त्याला क्रॅक करण्यासाठी एखाद्याला किती वेळेस ट्राय करावं लागेल माहिती आहे का? 10,000 वेळेस. जितके
म्हणजे आता ह्या चार लाईनच्या पासवर्डला क्रॅक करण्यासाठी कोणालाही 10,000 वेळेस म्हणजे 10,000 टाइम्स ट्राय करावं लागेल, त्यावेळेस त्याचा पासवर्ड बरोबर येईल. हे आपण परमुटेशन आणि कॉम्बिनेशन मध्ये शिकणार आहोत की किती वेळेस आपल्याला ट्राय करावं लागेल, ज्यावेळेस आपले काय म्हणजे पासवर्ड बरोबर येऊ शकतो, किंवा आपल्याकडे किती चान्सेस आहेत एखादी गोष्ट करण्याचे. हे आहे आपलं. परत आपल्या सिलेक्शनसाठी हे की आपण समजा 7 वस्तूपैकी 3 वस्तू निवडतोय, तर किती पद्धतीने निवडू शकतो, हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आणि हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, हा सगळीकडे लागतोच. परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. आता हा जो चौथा चॅप्टर आहे आपला खालच्या बाजूला, हा लॉकडाऊनमुळे सध्या त्यांनी वगळण्यात आलेला आहे, हा करण्याची काही गरज नाही, राईट. हा सिलेबस मधून काढून टाकला या वर्षी, पुढच्या वर्षी राहील, आपल्याला काही गरज नाही त्याची, पुढच्या वर्षीची मुलं बघून घेतील त्याला. आता सेट्स अँड फंक्शन, 5th चॅप्टर आपला सेट्स अँड फंक्शन, सेट्स अँड रिलेशन. आता याच्या पुढचा चॅप्टर फंक्शन आहे, तो पण सेट सोबतच निगडीत आहे. आता सेट तर माहितच आहे तुम्हाला काय असतं. सेट म्हणजे संच, त्याला आपण कसं डिनोट करतो या पद्धतीनं. परत त्याच्यामध्ये काय नंबर असतात 1 2 3 4, तर हे या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. परत सेटचे टाईप काय आहेत, त्याला रिप्रेझेंट कसं करणार, कोणत्या पद्धतीने करणार, परत त्याचं ऑपरेशन म्हणजे परत वेगवेगळे ऑपरेशन कसे कॅरी आउट करणार, अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, हे सगळं कसं कॅरी आउट करणार त्याच्यावर. परत या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम हे सुद्धा पुढे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम कोणतीही देतात ना, त्यावेळेस व्हेन डायग्राम येणार म्हणजे येणार. त्याला सिलोलिझम म्हणतात पुढे व्हेन डायग्रामला, पण ते सॉल्व व्हेन डायग्रामनच करतात. त्याला काय म्हणतात, सिलोलिझम. याचे खूप क्वेश्चन येत राहतात, हे तुम्ही 10th मध्ये बघितलंच असेल, त्या पद्धतीचं काहीतरी असतं. हे आहेत व्हेन डायग्राम, राईट. दोन सर्कल, त्यांच्यामधला एरिया, म्हणजे दोन गोष्टी कशा निगडीत आहेत आणि कोणत्या पद्धतीने वेगवेगळे आहेत, हे आपण व्हेन डायग्राम मध्ये बघतो. आता त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे आपला 6th चॅप्टर फंक्शन. हा सेटचाच टाईप आहे, सेट मध्येच येऊन जाईल. आता सगळ्यात मेन आहेत आपले हे 3 12th साठी, लिमिट्स, कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशन. हे जर चॅप्टर तुम्हाला कळले तर 12th एकदम सोपं जाणार, कारण याच्यात खूप जास्त क्वेश्चन येतात, लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन. आणि 12th ला एक चॅप्टर ऍड होतो इंटिग्रेशन. आता लिमिट्स, कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशन हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, आणि त्यामध्ये सुरुवातीला असतो लिमिट्स. जर तुम्हाला लिमिट्स कळाला तर कंटिन्युटी कळणार, आणि हे दोन्ही जर कळाले तर तुम्हाला डिफरन्शिएशन कळायला काहीच अवघड जात नाही, एकदम सोपं आहे. पुढं तुम्हाला हे 2 कळाले तर तुम्ही डिफरन्शिएशन सहज सोडू शकतात. हे चॅप्टर तुम्हाला पूर्णपणे नवीन आहे, तुम्हाला माहित आहे नसेल, तुम्ही पाहिले पण नसेल, तुम्हाला आतापर्यंत सिलेबस मध्ये हे 3 चॅप्टर कधीच झालेले नाहीत. आणि 12th ला तुम्हाला काय असतं, लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन आणि एक इंटिग्रेशन पण असतं. आणि डिफरन्शिएशनचा उपयोग तुम्हाला फिजिक्स मध्ये पण आहे. फिजिक्स मध्ये तुमचं व्हेलॉसिटी म्हणजे तुमचा वेग, फिजिक्स मध्ये काय असतं आपल्याला व्हेलॉसिटी असतं, व्हेलॉसिटी. परत तुमचं ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, जे आपलं व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन जे फिजिक्स मध्ये आहे ना आपल्याला, ते सगळं हेच वापरून काढतो, डेरिव्हेटिव्ह वापरून काढतो. ऍक्सेलरेशन म्हणजे काय आपलं, जो डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, रेट ऑफ चेंज. आणि रेट ऑफ चेंज काय असतं, म्हणजे जो बदलाचा दर आहे आपला, त्याला म्हणतात रेट ऑफ चेंज. जर आपण आपल्या याच्यामध्ये आपलं म्हणजे मुवमेंट म्हणजे आपला डिस्प्लेसमेंट आहे, या पॉईंट पासून त्या पॉईंट पर्यंत, त्याच्यामध्ये जो चेंज होईल टाइम नुसार, त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचा जो रेट ऑफ चेंज असतो त्याला आपण म्हणतो ऍक्सेलरेशन. हे सगळं निगडीत आहे. त्याच्यामुळे आपला जो डिफरन्शिएशन चॅप्टर आहे ना, तो आपल्याला 12th ला खूप उपयोगात येईल. 11th ला पण फिजिक्स मध्ये उपयोगात येईल, परत 12th ला पण फिजिक्स मध्ये उपयोगात येईल.
हा सगळीकडे चालणार चॅप्टर आहे, पुढे पण तुम्हाला उपयोगात येणार आहे. आणि हे 3 जर चॅप्टर तुम्हाला चांगले झाले तर तुम्हाला 12वीला काहीच वाटणार नाही, कारण हे 4च चॅप्टर आहेत. लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन आणि यासोबत एक ॲड होतो 4था चॅप्टर, तो म्हणजे आपला इंटिग्रेशन. हे 4 चॅप्टर तुमचे चांगले असले तर तुमचा पेपर खूप चांगला जातो, कारण याच्यावरच मेन आपले क्वेश्चन असतात या 4 चॅप्टरवर. आता उद्यापासून आपण आपला सिलेबस सुरू करूया. फर्स्ट चॅप्टर आपण उद्यापासून सुरू करूया. थँक्यू.